गावभर खर्चा कसला रंगाला, कुणाचा गुंता कुणाची बखेरी, इथे चाललं नुसतं डोकेरी. घरी बसून नका शोधत उत्तर, इथे मस्त धमाल अन तुफान गडबडत. कुणाचा नाद कुणाची फसगत, सापडत सगळं पण वेळानं जमत. हा खेळ आहे खऱ्या गावाचा, घोटाळ्याचा अन धमाल नाचाचा. हसवायचं फसवायचं, बस तू तयार कोटावाडीच्या गाण्याला. गावात तिथं पुसपुस भारी, पुन्हा सांगू इटा झाडावर कोण जाडी. कुणी कुणाचा कुणीच नाही, अन शोधल तर नवीनच काही. इथे रस्ते शोधूनही हरवतात, गोंधळाचे नवेच खंडे बहरतात. स्पेशल ऑफर असलं काही दिसलं तर समज फसण्याचं प्रमाण वाढलं. गावात काय चाललंय विचारायच्या आधी तयारी ठेवा, उत्तर धड नाहीच असणार. हसण्याच्या भैरी मस्करीची लहरी, गावभर फिरते उलट सुलट सारी. कधी थोडं हसू कधी थोडं रडू, इथे प्रत्यक्षात काही फंदी भन्नाट घडू. इथे आहेत धाडसी जुळवा जोडी, नाटकी किस्से आणि गुंतागुंतीचा सोडवा जोडी. गावाच्या धुक्यात कुप्पी तडले, भेळ चटणी किस्से तडफदार झडले. अन जो विचारेल त्यालाच उलगडे, हा घोटाळ्यांचा रहस्यमय गड. गावाचं नाव घोटाळवाडी, इथे ट्रॅफिक जा बरोबर सारी. काय लागानो पोरानो समाज लगीन ठरलंय वाटतं. होईल का तुला कोण म्हणाल? तुम्ही नाही सांगितलं मला काही समजत नाही काय. लगीन कधी करायला? तुम्ही लग्न उधार खाऊन कोण मला माग केले, पैसे कधी द्या नाही. लगाया संख्येला काय बोलायला लागा, उधारीवर येते सर. आमच्या घरावर ना काही गुजर घ्यायला लागा, पैसे लागतील का नाही लग्नासाठी? कशाला सारखं पैसे पैसे करतो? होय यार, आम्ही काय गाव सोडून चाललो बाहेर. तुम्हाला का तुमच्या घराशिवाय गावाशिवाय तुम्हाला सांभाळणार कोण आहे? हे चला येत नाही, लागा काय बी बोलायला लागले. अरे भैया हे पोरे फिरे गेले, जाऊ दे आपल्या सोबत कोण आहे यांना? हे देवायला थोडी तुला लय आमचं दिसतंय रे. अरे माझं सुद्धा आहे, गाजर गाजर लाल लाल गाजर. काय रे म्हणजे इथं बसलाय? बसलो इथं, तुला काय त्रास आहे काय? चल की आत बसू मग. चल बाबा, तू म्हणतोय तर बसू. हा, चल चल बसू. सोन्या. चला ए इकडे. बोल बाबा, आता आणलंय आता सावलीला इथं. म्हणणं काय आहे तुझं, सांग मला नक्की. सगळ्यात तुझं लगीन ठरलंय म्हणून कळलं मला. खरं आहे काही? नाही रे, अजून ठरायचं, अजून तेच चालू आहे. काय करते मग वहिनी? तुझं बाई बी फार्मसी झालंय. आईला बाहेर आहे की. तुझं बी फार्मसी तुझं बी फार्मसी. तू बाहेर गेल्यावर ती मेडिकल सांभाळणार की. आरतीच आहे ती, रात्र चॅटिंग वर बोलायचं आणि मेसेज करायचा. यार तेच आहे. होय, मग एवढं टेन्शन मध्ये का बसलाय? तुला लगीन करायला नाही का तिच्या संग? अरे मूर्खांनो शांत बसा की, त्याला जरा टेन्शन आले. मग सोन्या शेठचा सूर्य आज इकडे कसं उगवला हो? त्याला तर बोलवलं आहे, टेन्शन आहे, सल्ला घ्यायला बोलवलेलं आहे. हे असं झालं, उघडे गेलं नागड्या पैसे थंडीन कडकडून मेलं. असं झालंय. आता काय इलाज नाही.
म्हणजे काय रे? म्हणजे काय रे सांगतो तुला थांब. अरे या सोन्याला नीट केस नीट करायला विचारायला येत नाही ते डोक्यावर हात फिरवून येतंय त्याला आणि ही काय याला पूर्वी पटवाय सल्ला करणार आहे रे. होय लागा खरायला काय एवढं खरं आहे का नाही? मग काय अरे सगळ्यात चिंचेला फोन करायला नव्हता अरे. आणि त्याला फोन केलता कडूच्याला पण तुझा फोन बंद लागला आणि काय म्हणून तर याला बोलवलंय. ए समय मी बसू का जाऊ माझी ही पाठ काढायला लागली जा तुम्ही बस 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 जाऊ दे. बस. त्याला काय वाटतं. सोन्या बस तुला आहे म्हणून काढते ती ह्यांना नाही तर ह्यांना काढायच कोणी ह्यांना किती वाईट वाटत असेल जरा विचार करून बस 2 मिनिटं. लगा लोणच्यात तो आमची पाकच काढली हिला. थोडी तर ठेवायची होती की राव. अरे बाबा तुम्हाला नाही म्हणून काढतोय रे ह्याला हाय म्हणून काढते तुम्हाला नाही म्हणून राहते तुमचं कोण काढायचे बाबा. पण थोडी तर ठेवायची होती राव. बरोबर राहू दे. बरं ती जाऊ दे. वहिनीची भेट कुठे झाली काय झाली सांग जरा आम्हाला बी. अरे ती जरा टेन्शन मध्ये बर बर मी तुला सांगतो सगळं हा, मला सांग. माहिती आहे ही सगळी स्टोरी. ही होता सिनियर कॉलेजमध्ये हा. ती होती ज्युनियरला. हा ही गाडी होता बॅग मॅच होय ती होती टॉपर कॉलेज मधली वर्गातली 1 नंबरची. ह्या काय नाही गाड्यानं ही गाडी म्हणला ह्याला एक दिवशी पहिल्यावर ही म्हणला लागा मला लय आवडले बघ हे बाबा म्हणला. आता ये बघा. म्हशी मागणं बसून येणं का नाही विचारलं ते म्हणले आपल्याला काही जुळत नाही. मग ह्याला एक दिवशी चिंचान लेटर लिहून दिलं. चिंचान लेटर लिहून दिल्यावर मग ह्यो घेऊन गेला तुझ्याकडं लेटर वेटर दिलं. मग ती काय ह्याच्या लेखनावर खुश झाली पण लेटर चिंचाच होतं ह्याचं काय नव्हतं. हा. चिंच्या लेटरवर खुश झाली. मग काय नाही ते म्हणले नुसती मैत्री बित्री करत मैत्री केली बिली ह्या काय नाही वागाने मैत्री केली 4-2 महिने आम्हाला पट्टीच पडले. आता वहिनी घरी सांगितलं म्हणून हा टेन्शन मध्ये बसलाय. असा विषय झालाय. सगळ्यात मेन पॉइंट हे होय हा. अरे ती घरी सांगितलेलं मला नाही टेन्शन पण उद्या त्याचा फादर येणार आहे माझं बघायला प्रॉपर्टी त्यामुळे मला ती टेन्शन मध्ये आहे मी. लय मोठी पार्टी आहे रे ती. अरे पार्टी किती मोठी असू दे ती पार्टी घरी आल्या ना तुझ्या तू सोप्यावरच बसवणार आहे ना का तुझ्या तू उरावर बसवून घेणार आहे काय टेन्शन घेतोय. बस बस धन्यवाद. लय मोठी पार्टी म्हणजे नेमकं काय प्रथम मी सांगतो त्या आधी टेन्शन मध्ये त्याला काही सुचत नाही मी सांगतो. हो त्याचा बाप आहे प्रगतशील बाग आहे तर बागाड आहे 50 एकर जमीन. बा आहे गावचं सरपंच त्याचं एक पोरगा आहे गावात पहिलवान एक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करते. खूप मोठी प्रॉपर्टी आहे त्या 100 एकर मधली जवळ 10 एकर डाळिंब बाग आहे 3 एकर ऊस आहे. ही दांडगा गाडी आहे ती. आता ह्याला टेन्शन आलंय उद्या काय करायचं ते. मग लगा जाम पार्टी. पार्टी लय दांडगी आहे. यानं डाका काय पारखा टाकला लय मोठा डाका टाका. बर ते जाऊ दे तू उद्या ज्याला रान कुठली दाखवणार आहे तुझी काय प्रॉपर्टी दाखवणार आहे तू उद्या काय नाही एक काम कर ते आमचं माळा आहे ना तिथं ऐकर ते तुझंच आहे म्हणून सांग नको लय टेन्शन घेऊ. अरे तसं करून चालत नाही त्याला सगळं बॅकग्राऊंड माहिती आहे खोटं बोलून तर अजिबात चालत नाही त्याला. बरोबर आहे समय खोटं बोलू नकोस खोटं बोललास तर वहिनीचा विश्वास गमवते. काय राव किती जड शब्द वापरते. तू बस कर हे उद्या चिंचेची कॉपी कर मग कोणाला बी जमत नसते तसं बघा गप बस बाबा. ए लोच्या माझा ऐक की. अरे एकदा लगेच झालंय ना ह्यांचं हा. वहिनी थोडी ना माघारी चालल्या नाही ही खरं आहे. हा मग हा. यार चला अध्यक्षाला फोन आलाय जातो मी. बरं, थांब गं. एवढी गडबड करू नको. आलो अध्यक्षाचा फोन आला. समा लय टेन्शन घेऊ नको रिलॅक्स राहा बरं का. अयो ला थांब कंबरले लोकांना जरा तिकडे जाऊन बसतो ना थांब. सगळ्याचं काही खरं नाही लागा शेवट. ए थांबा आता सगळ्याचं आपल्याला खरं नाही बरं का? काय खरं नाही देणार. होय लोच्या त्या सगळ्याचं काय खरं नाही. आता सम्याला सांगतो तुम्हाला खरं म्हणजे उद्या सम्याच येणार आहे सासरे त्यामुळं सम्या आता हाय टेन्शन मध्ये. त्याला आलाय फोन ती त्यानं नाटक केलंय का खरं बोलायला हे काय कळलं नाही. गेलाय आता जाऊ द्या तुम्हाला सांगतो सम्याला माझा उद्या ऐक की 2 मिनिटं हा बाबा, उद्या बोल. पाहुणे बघा आले पोहे प्लेट खायला जाईल आता हिच्या गावात गेलं पण बोलला मग जाईल ए, उद्या पोह्याची प्लेट खायची बरं का. हा. ए तुला सांगतोय ए पोह्याची प्लेट खायची. लिंबू तुझ्या खिशात चमचा आमच्या मागे कांदा काय, काय, काय? हा, हा. आणि 2 मिनिट सांगतो पोह कराय बसली का वाडा येताना मी घेऊन येतो. चालतंय. 2-4 प्लेट आणल्या ना गप करून टाकू आपण. विषय close. ए किशन गेला का घेऊन जाय नको मग. घेऊन नाही मग? पाहुणं तिकडे गेली का नाही ही आता वावर बिवर बघायला जाते ती. वावर बघायला गेलं का तुला सांगतो ही ह्याचं वावर दाखवायला नाही जायचं. इथंच नाही. हा. माझे प्लेट ठेवा ना मी गेलो ना तिकडं
ही बघा मंडळी, ही आहे या सम्याची मित्रमंडळी. तिकडे त्याला खालतवर तर कळना झालंय आणि ह्या लोकांना पोहे खायचं पडलंय. ही इथं बसून उद्या पोहे खायचं नियोजन करायला लागलेत. तू जा. चल चालतंय की. आपण बी निघू होय. ए बरं आता झालंय टायमिंग नाही आपण आता गेलेलं बरं पडत. समय गेलं ते बी गेलं. आपण मग आता आपण बी निघूया. चला जा. ए बरं उद्या किती वाजता यायचं मग नक्की? सम्याला विचारलं पाहिजे ना, किती वाजता यायचं. फोन लावा सम्याला. बरोबर चालतंय. फोन लावा. संध्याकाळी अध्यक्ष घरी जर काम होतं जावे संध्याकाळी या बरं का? हा, येतो. अध्यक्षकडे या बघू सकाळ सकाळ संध्याकाळचं. मग अध्यक्षकडे बघू काय काय असेल ते बघू. चालतंय मग जा. ए जा तू चल या बरं का? चला आलो निघायला. जा तू बघू आता काय असेल ते शेतात काय माहिती मला बी बघ तू काय काय होतंय. कुठं आहे तू? येतोस का नाही? लवकर ये. चहा प्यायला? रामकृष्ण हरी. चहा प्यायला? बसा. हो बसतो की. केव्हा चहा प्यायला बोलवतोय, आला नाही काय नाही. अरे मी येणार होतो, पण तुझा पत्ता नाही तर काय करू आता इथं. फोन केलता मी. फोन सुटू माझ्या स्विचवर राहिला. मी नाही तुला फोन केलता मी. मी केलता की पण नाकारी. माझ्या पोराला बघायला पाहुणे येणार आहे ती. तू उद्या येणार का नाही? हा येतो तू काय टेन्शन घेऊ नका. हा तेच म्हणलं, त्यातलं मला जास्त करून कळत नाही. सांगतो ना सविस्तर काय करायची ती. हा तेच म्हणलं. पाहुणे येणार तर घर बीड साफ केलं पाहिजे. आपली कुठं पोरं आहे ती आपली गॅंग कुठे बोलवायला पाहिजे. कारण सगळे जुळणी झाले पाहिजे ना आपली इथं. सांगितलं मुलं येतील येतील का? येतील पोरं येतील रामकृष्ण हरी. येणार आहे ती, पण आज आपण संध्याकाळी करू. बर चालते. बाबतीत तू पोरं बिरं कवा येणार आहे बोलून घे ना लवकर. येतो म्हणलाय. अरे पाहुणे येणार आहे म्हणजे पोरं पाहिजे तर नाही इथं. हॅलो. अरे रोजच्या तुला मी सकाळी फोन केलाय, अजून तू येतोय. एवढा उशीर लागतोय तुला? हॅलो. अहो माझ्या लक्षात आहे येतो मी. सगळ्या पोरांनाच घेऊन येतो. एक 5-10 मिनिटात येतो मी तुमच्या घरी. हा बरोबर चालतं. येतो ही काय गाडीवर बसतोय. चालतं येतो मग. ठेवू का? बरं लवकर ये. आता एवढंच मुलं येतील. फोन केलाय त्यांना मी. चालेल चालेल. हा. काय हो अध्यक्ष येतच होतोय. काय तुम्ही तर लय गडबड करताय. हो सकाळी फोन केलता होती देणार माझ्या. केव्हा फोन केलता तुम्ही आला नाही तर ये सांगितलं तुम्ही. नाही आलोय आता. मी पोरांना पण फोन लावला होता सगळ्या. आले का मुलं पोरं सगळे? तू म्हणली ती हा येतील 5-10 मिनिटात. काय सगळी कामात जास्तीचे आहेत. काय येतील आता 5-10 मिनिटात. तेच म्हणलंय मी. सकाळी फोन लावला. नाही लावला फोन तुम्ही. हा. मी जरा होतो कामात मग म्हणून म्हणलं जरा थांबूनच यावं. हा. आलो ना आता येतील पोर सगळे. तू एकलाच कसं काय आलात? आणि बाकीची कडबेरी कुठे गेली ती? ये राहिली ते आहे ती मागे येतील 5-10 मिनिटात आणि येतील. किती वेळ झाला? येतील ती त्यांना सांगितले अध्यक्ष ती पोरं लग्न समय आपल्या म्हणलं या म्हणले लवकर आवरायचं सगळं अरे कामं पाहुणा करायची. बिवणा लवकर येणार आहेत. नाही, ये तू म्हणली ती ये राहिली ती. रामकृष्ण हरी. आणि एकदा पोराच्याला फोन लावला. बरोबर लावतो थांबा. कसली पोरं येते ती आज कवा कवा? लावतो थांबा. पंख्याला फोन लावतो थांबा. ही काय लावलाय पंख्याला फोन. पंख्या आता उचलल फोन. हॅलो. अरे कुठं आहे पंख्या?
अरे अध्यक्ष खावळा लागले, दादा खावळा लागले, कधी तू ये लवकर. तुला काय लाज बीज वाटते का? थोडी तर लाज असेल तर ये बाबा लवकर. हा ये लवकर लवकर ये. हा चालतंय. हा ये लागले पंख्या जरा सोप्यालाही फोन लावतो बघू येत काय म्हणते, किती वेळ लागतोय. चालते चालते हा. आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. सोप्याचा फोन व्यस्त आहे, बघू उचलेल थांबा. नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपली जिस व्यक्ती थांबा सोन्याला लावतो फोन. हा सोन्याला लागतोय बघू. सोन्याला लागलाय फोन. हॅलो अरे कुठं आहे सोन्या? काय लागा ये की लवकर. येतो 5 मिनिटात येतो. लगा जरा थोडी लाज आबरू असल्यासारखं बघा. काय या अध्यक्षाही घरी हे लगा काय तर लग्न आहे काय, तुम्ही असं करायला. आलोच हे अध्यक्ष खवळाला आले बघा, तुमच्या हिसाबाने बघा कसं करताय ते. आलोच आलोच हा बरं बरं चालतंय. दादा बी खवळा लागले. आलो आलो हा चालतं या ठेवू का मग. हा. हा ठीक आहे. इथं बसलाय होय. थोडा लाज आबरू आहे का? तास झालं फोन करतोय आणि तू आता इथून मग तू गाडी चेन पडली काय करतोय? किती कडे माझी नाही, माझी 1.5 लाखाची, 1.5 लाखाची. योग्य अध्यक्ष आम्ही कवा बसलोय कवा येणार तुम्ही रे? आली सगळी पोरं यायला आली. येते रे वेळ झाली आता जाऊन कसं येते तुम्ही लवकर? की उद्याच नियोजन लावायचं. अध्यक्ष थांबले, दादा थांबले, उद्याच बघायला लागा. लाज नवरदेव नसतं. सोप्या कुठे गेले ती सगळं नवरदेव कुठं असेल बाहेर गेल्यावर काय तर आणायला. अरे पण आपले जुळले तर झाले पाहिजेत का? नको का नुसतं नवर देव इथं काय ठेवायचं का म्हणून तर हा आपलं घरचं काय बघायला पाहिजे का नको? जरा कोणाशाला फोन लावा लागले लाव मी. लावलाय सगळ्याला फोन. हा. तरी बघू आता इथू म्हणले ते 5-10 मिनिटात येतील. थोडी थोडी टायमाला येतील. दत्त इथू म्हणलंय, सोने इथू म्हणलंय, अजून सोपे इथू म्हणलंय. मग त्यामुळे थांबू जरा 5 मिनिटं बघू वाटत. हा किती उशीर झाला? आम्ही कवा बसलेला का? तुम्हाला काय कळतं मिळते का नाही काय? सोन्या जरा लाज जरा जरा. आणि अरे पाहुणे ये वेळ झाली, तुम्ही आलं का अजून येत नाही? तुम्ही काय येणार का? पटासारखं करत जाईल जरा काय तर. काय का माणसात बोला असं काय तुम्हाला असं काय? अध्यक्ष खावला लागले काय लागा. किती वेळ असतोय? आम्ही किती तास झाले येऊन बसलो इथं लागा. बरं बाबा काय आता तुला काय समजूनच घ्यायचं आहे. ते तू काय ती तुझ्या पट्टी तुझं असते त्यामुळे तुला समजून घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. बघ आता तुझ्या हिशोबान काम आता हे सगळं एवढं इथलं काम झाल्याशिवाय आलाय नाही बघ. तुला आता सांगतोय मी. त्या हिशोबान बघ तू. आधी मध्ये काय काम काढ नको. बरोबर. ती कुठे गेला? सोप्या कुठे गेला? आला नाही मलाच बोलवलंय. ती कुठं आहे? बोलवाय त्याला. सोपे येईल रे, पण तू तर लवकर कुठं आलाय? त्याला तू लागला सोपे माप काढाय बघ. अरे सोप्याला बोलू की मग? फोन उचलला नाही ती ती. फोन उचलला नाही. ती तुझ्या वरचा लागा. ते आता मोठा माणूस झालाय रे. अजून एकदा हा, लावून बघ. त्यामुळे ती फोन उचलला नाही. तू तर कुठं उचलला होता लगे लगे फोन? शेवटच्या रिंगला फोन उचलला. तुम्ही आता मोठी लोक झाले आता कामात असल्यावर व्हीआयपीच काम आहे तुम्हाला. त्यामुळे तुमचं जरा आता थोडं बजेट वाढलंय. आमचं जरा हाय तेच लेवल दोघांना. कसं त्यामुळे आहे, आम्ही दोनच्या जण बाबा- माझं आम्हाला अध्यक्ष दादा पाहिजे बाबा. त्यामुळे आम्ही येऊन बसलोय बाबा. काय तर बघावं म्हणलं त्यामुळे आमचं चालू नाही. तुझं आता तुझ्या हिसाबाने लगा काम असते काय तर. तीच म्हणतोय. बरोबर चालतं. म्हणजे सोप्या कुठं आल्या ना अजून? बघ की आता तू फोन लावलेला म्हटल्यावर तुझा लाव उचलते का बघ. बरोबर उचलून लावतोय. बरोबर लावतोय उचलतोय का? थांब लाव. आला
आला आला तुमच्या सर्वांचा लाडका सोपा ना आला. आता बस लगा ना. लाज की लगा जरा लाज की. थोडंफार हा, जरा सुधर की. हा? आम्ही लगत तर जरी तू बसून तू तुला लाज आहे? आला, आला. मॅम, आपल्या आला. काय लगा बोल की जरा जरा लाज की जरा समजून काय? फोन तर उचलत जा जरा. अडचण निदान फोन उचलत जरा आमचं बाकी काय म्हणणं नाही तू आता मोठा माणूस झालाय आमचं कशाला फोन उचलतोय नाही, काय लागा. नाही आता पण आला बाबा आलं म्हणून सांगू का नाही आला नाही, आला काय आमचा सोपी आला. सोपान आला म्हणतोय काय लागा असं अरे काय पण करता? झाल्या पण झालं पण पुढं तर त्यांना लवकर या. अरे काम का हो इथं आपलं लग्नाचं काम आहे. जरा लाच लागा जरा थोडं थोडं लाच रे जरा बाकी काय आमचं म्हणणं नाही आता तर मध्ये काय काम काढ नको फोन सायलेंट आणि ते कर. आता तिथलं काम झाल्याशिवाय जायचं नाही भाऊ, तुला आत्ता सांगतो हा या हिशोबाला थांब हा. अध्यक्ष सांगा याला काम काय सांगू बाकीच काय सकाळी कळत नाही. फोन लावता सकाळपासून याला एक काम करा पाणी मारायला चारदा फोन लावता मी. उद्या पण जात नाही कुठं. चला बोला काय काम आहे सांगा मला. उद्या काय आपलं आज काम आहे पाहुणे येणार आहे ते आज कसल्यापासून उद्या कामाला उद्या असते. अरे पाहुणे उद्या ये. अध्यक्ष दादा हा. बरं आता आम्हाला बोलले सगळ्याला बरं काम काय काय सांगा अरे, आणि आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त सोप्या सांग लेट आम्ही केला लवकर आलोय ही उशीर आले त्यामुळे ह्याला काम जास्त सांगायचं बघा दादा अध्यक्ष अरे तुला एक सगळ्यात जास्त काम झालं तुला. एवढी चुकीसाठी आला उशीर ना आलो म्हणून काय झालं. अरे किती साफसफाई का व्हायची आपली. होय, आला म्हणून उपकार केला का काय अरे आलो म्हणजे काय होय, तुला उपकार सांगतो केला का आता. आमच्यावर? एवढं लागा बोलतोय. त्यामुळं जरा हे करून थांब नाही पण आलाय पण पटापटा पटापटा काम उशीर केला उशीर झाल्यामुळे तुला काम लेट जास्त लागलं. राड आपणार अरे. पोर नाही ऐकणार. चला तुझं तू बघती राडा करायची तुझं तू राडा आम्हाला काय केला. सांगायचं नाही. आम्हाला अध्यक्ष दादा सांगा आम्हाला त्याचा काय राडा. लिमिट सांगितली तुझ्या हिशोबाने तुझं तू बघायचं अध्यक्ष सांगा काम सांगा पटापट. याला काम त्याला सांगितले काम मागायची काय काय ते चालतंय ओके हो ना. हा डन. बरं आम्हाला काम काय याला पण सांगा. लावा काम. सांगितलं त्याला त्याला दोघांना सांगितलं. त्यांचे त्यांचे आम्हाला वाटून काम सांगितलं दिले. आम्हाला सांगितलं आमचं आमचं अरे सगळं जे आम्हाला काम सांगितलं. बाबत करत राहणे तुम्हाला काय काम सांगितलं तेवढं करा हा, तुम्ही. आमचं आम्ही करतो. ज्याला काम झालं त्याने काम करत राहायचं बाकी काय करायचं आहे. हा, हा. ए लगा लाच गेला का लगा काय लगा, बाजूचा आहे, उशिरा आलाय ते लक्षात आलाय. आहे. आमची बाजू झालं तर पॅन्ट काढा लागलो की लागा. थांबा काय की. लगा लाच की जरा थोडं जरा उठ की इथं असं काम करायला उद्याच जायला लागेल आपल्याला इथनं. ए, आपलं झाडू बघ उठ की, उठ की ला, उठ की ए, घ्या, घ्या, ते सामान घ्या. नाही, नाही, तिकडे घे तू घे तिकडं सोनं तिकडचं बघ तू सामान घ्या पहिले झाला चालू करा. तू काय काम हो ना की? माझं मॅन्युअर आहे रे माझं काम घाण काढतं पण हा, हा, चालतंय तू घे हे घे ते तिथलं काढ तू ए तू इकडचं बघ रा मी इकडचं काय बघतो काम हो ना की? बघ बघ पॅन्टीन काढ मग लगा तुझी इथं अशी पुतळा बनवूया ना लाच गेला मी का असं बघत बसतो काय लगा काय लगा? हो हे दर झाडू सरकी लागा, हो, झाडू तर. नाही का इथलं? काय लगा घे झाडून पडीचं झाड बर आमचं मागं फिरतंय काय लगा झाड लवकर जरा जरा ए, पाणी भरून घेतो मी तो घे घे आवरून घ्या. अरे काय तुळा उठला त्या गमाचा झाडा गेले जास्त झाडू तुझा मन हा इथे तुळा उठला माझ्याकडे. टेन्शन घ्या ना निवांत. तर, आहे उंचमान. अरे, कर की. ए झाडू. हे बघ ही इथलं सगळं व्यवस्थित टाकाटक करून घे लगा तू लगा लय काम चकरपणा करतोय बघ आता आलोयच की आता. ते पलीकडे काढ तुला सांगतो आधी ते ऐक. हो 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 आम्ही लोटलेलेच काय करतोय हो तिकडं हो दादा ह्याला सांगता नाही अरे गाड तू सो की तिकडे काम करा सर तुमच्या इकडे घ्यायला लागली इकडे. घ्या पाठीला घ्या. ती काढ तिथली घास ना उलटा हात लागू बाहेर काढ काय लागा सोप्या लागा सगळा घोटाळाच करतो त्यामुळे तुला लागा ह्या मापात ठेवलाय बघ काय सोडलं? अरे घरी कधी लोटले का नाही? हा, असं लोट घे इकडं अरे तुम्ही भांडणं करणार होतं तिकडे काय झाडूच मारताय भांडणं करायला नाही नाही लोटतो घे जावई कोण इकडं हो? ए, मी हा तिकडे हे. अरे हो घे ए, घे, घाण लगा तुला काढायला बॅग एक खाल्ली घाण दिसते ना इथलं झाड घे उचल की मग बॅग. हा बॅग कोणाची ती? माझी मग उचलायचं कोण? कॉलेजला आली मी आता अरे मला सांगतोय उचलायचं कोण? ए, आली.
खाल्लो मर पांढरा फेक झाला की तुझ्या थँक्यू 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 काय नीट कर दुसरं बघ काय तर चल चल अध्यक्ष काम कसं झाले काम झालं ओके पण बरा दिवा राहुला बसा कसं बसतो की आता काय करणार बरं सोडायला काय ते दिसत आता झाला असतं तर सोडा की झालं झालं यालो मी यालो मला पाहिलं का होय होय लय वाढ पाहिलं आता बघतो बघू पाहायला इकडे वाढ बघ. आहे लवकर काय आलं माझी सर? ड्युटी होय? बस लय लवकर आलं रे. मग काय साहेब लागत साहेब होतं? साहेब साहेब पटली का तुझं तुला? साहेब इथं बसा. अरे खुर्ची नाही पाहिजे लागा अध्यक्ष एकाडाला बसवा नको नको नका अध्यक्ष दोन शब्द बोल एवढा उशीर घरी काम होती हो काय काम सकाळी फोन लावलाय आज तिथे काम काय तर घरी पण येतो म्हणला होता मला तू म्हणलो होतो आला नाही तू काम करून आली हा. अरे पण इथे झाड लोट करायचं पाणी भरायचं हे कोणी करायचं सगळं तुझं घरात बसणार आम्ही येतो तू मोकळं काय आहे बाबा. करणार तू काय करणार सांग नक्की बघू तुला सगळं गरज आहे हेच का काम नसं? करायचं तू काय करणार येऊन बसणार बसता आता काही लोक कशी आम्हाला जगत अरे होती. आम्ही साफसफाई पाहिलं का केली. पहा ना पहा काका अरे काय तुला तू बघण्यामध्ये चालले दिवस चालले तर होय, बोल की बघूया. होय दादा हा? काय काय बघायची काय, म्हणतोय? बघायची. त्याला पोरगी अरे बघायची, बघा त्याला लोणच्या पोरगी ऐक ना जरा, बघायची. काय बोलते ह्याला पोरगी बघायला अरे बघायची. त्याला कशाला पोरगी रे हे काम कोण करायचं ह्याला पोरगी बघायची त्याला पोरगी हे बघायची. आता बरोबर आहे. बोललं बघा दादा एक नंबर हा? ही त्या मापाचा नाही पोरगी बघायच्या नाही हा हो अरे काय का? उपयोग नाही पोरगी उद्या लगीन केल्यावर ही म्हणाल बाबा लगीन कशाला केलं माझं त्या मापाचा ही हा या आधी पार पाडा हा, मग बघू तुझं पुन्हा कोणा पुढे बघू अरे पण हे असा काम चुकार आहे ह्याला सांभाळा ह्याच्या बायकोला सांभाळा आम्ही आणि हा. अरे काय ही- काम ही- काय ही- करायचं? ही भारी झालं बघा मी सांभाळतो की बायको तुम्हाला कशाला सांगतोय मी? अरे हे पण आज तुला एक meeting समजलं सांभाळायला नाही. होय नाही. तुला हे जाऊ घरी हे जुनं बायको कधी सांभाळायला सकाळी जाऊन तू संध्याकाळी येणार निवांत तू बायको इथं काय खाणार बायकोला बघायचं मग? घरची आहे ती काय बायकोचं समाजाला बघा किती सांगायचं? निर्लज्ज काय माणूस नाही, आहे असं हो. करून मग लगेच करू काय फायदा आम्हाला लगीन तुझं केलं फायदा तुम्हाला कशाला मला फायदा आहे हा तुम्हाला कशाला अरे फायदा आहे? तुझ्या फायद्यासाठीच करायला पडेल काय तर तुला सांभाळत कोण तुझ्या बायकोला आम्ही तुम्ही नको हा? आम्हाला भाकरी हो, कोण अध्यक्ष, घालायचं माझा ऐका तुलाच सांभाळायचा तुझ्या बायकोला बी सांभाळायची हा. 2 वर्षात तुझी लेकरी येणार त्यांना बी सांभाळायची हा. म्हणजे आम्ही ठोका घेतलाय नको ठेका घेऊ नका ठेका घेतलेलं लय वाईट असतं द्या तुमचा चिंचा कुठे आहे सांगा मला सगळेजण वरडा लागलाय अरे लक्ष दे ना अध्यक्ष चिंचा दादा, तुम्ही चिंचेला फोन केलाय हो केलं होतं अरे चिंचेला पण फोन केला सगळ्याला फोन आम्ही केला फोन केले त्याला होते फोन. सगळ्याला मग सगळी मला वरडायला उशीर झाला म्हणून चिंचा अजून आला नाही अरे पण चिंचे पण तुझ्यासारखाच ना आला काम नाही चुकार. अजून फोन. फोन switch off अहो होता. चिंचेला मगाशी फोन लावला होता आम्ही चिंचेला फोन लागला नाही बंद होता चिंचेचा फोन अजून एकदा स्विच ऑफ आहे लावा. चिंचेचा फोन आता काय लावतोय आता लावला तू यायच्या आधी त्यामुळे चिंचेचा फोन बंद आहे तू पण नाही चिंचा पण नाही पॉइंट आहे करू नका थांबा मी जरा चिंचेला फोन लावतो ना अध्यक्षाकडे देतो जरा चिंच्यावर जाळच काढू दे अध्यक्षाला त्याशिवाय चिंचाला बी कळत नाही आधीच्या फोन उचलत नाही काय अध्यक्षाला फोन उचलाय बंद केला ते ना मी लावतो जरा चिंचाला फोन आणि देतो अध्यक्षाकडे हो बोला अध्यक्ष हॅलो राम राम चिंच्या राम राम अध्यक्ष बोला की काय खोटा आहे आहे की हो घरी आहे येतो म्हणला होता संघर्ष झाला का अहो काय येतोय इथं लय मोठा संघर्ष लागलाय माझ्या माग आमच्या मातोश्रींनी घर अख्खं पुसायला लावलंय हो आपलं उद्या संघर्ष आहे इथं माझा कोण मिटवायचं मग होय लक्षात आहे की राव उद्या मिटवायचा की आपल्या समाजा संघर्ष हा तेच म्हणलं होय होय ध्यानात आहे ती आता जरा घरचा मिटवतो संघर्ष आधी बिधी पुसायला लावले राव लय हाल चाललंय माझं बी हा. हा तुमचा काय संघर्ष होता आता आमचा संघर्ष उद्या सकाळी लवकर आहे तुला फोन केलता मी होय हो जरा फोन बंद पडलाय हो आपला मम्मीने दिलता पाण्यात फेकून हा असं झालं काय आता चालना झालंय कसं तर अपडेट केलाय नीट हा काय उद्या येतो आठवण येत आहे सकाळी फोन लावतो तुला फोन बंद असल्यामुळे काय बोललो नाही पुन्हा होय सामान बी केलता मला खरं आता मेसेज बघतोय मी हा. करतो त्याला फोन त्याला म्हणा काय टेन्शन वेन्शन घेऊ नको बाबा चालतंय हा पोटा पाण्याला द्या जरा त्याला हा चालतंय ठेवू का चालतंय ठेवा अध्यक्ष आता आपलं सगळं काम झालंय आपल्या समाज लागेल कुठं करायचं चंद्रावर करू की चंद्रा चंद्रावर करू इलाराचा फोन आलता
रजिस्टर चालू आहे तिथं, तिकडे जाऊ, तिथं करू. काय राव अध्यक्ष, गरीबाई चेष्टा लावली होय. हे काय पटलं नाही बरं का आपणाला. आणि तुम्ही त्याला विचारताय ते कशाला कोणाला अध्यक्षाला, तर त्यांनी काय तुम्हाला सांगा नेमकं? अहो दादा तसं नाही हो. आमचं म्हणणं काय माहित आहे का, देवळात करायचं आहे का बाबा, कोर्टात करायचं आहे का, हॉलमध्ये करायचं आहे, घरी करायचं आहे, असं कुठं करायचं असं आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. अरे बाबा लगीन करायचं आहे, पण तुझं बोलणं संपायच्या आत लगीन करूया की कशाला लांबड लावते? करा माझी बी चेष्टा करा. काय अहो दादा, तुम्ही माझी बी चेष्टा करा लागला होय. हा. ही वरचा पांडुरंग बघून घेतोय सगळ्यांना, तुम्ही माझी बी चेष्टा करा. अरे पण काय देवपणा बघून घेणार आहे? ह्याला तुला गडीवर बोल म्हणताना गळा जरा बोलत नाही, तू असाच बोलतोय. आता लगा कडोबेला लगा सूर धरून बोलतोय काय, जरा सरसार बोलत आहे की. बरं दादा, तुम्ही लय आज घालायची मोठवर दिसायला लागलाय, मी जाऊन काय काम धंदा बघतो तुम्ही. आणि जसं काय ज्ञानदेवाचा संसार चालला, ही निवळ तुझ्यामुळे चालला काय रे? आणि आता तू घरी जाणार, तू कामधंदा करणार आणि परत तुझ्या बापाला खायला घालणार बरे भाड्या तू. अहो तसं नाही हो, घरी जाऊन त्यांच्या समोर बसलं तरी पण त्यांना बरं वाटते. होय लगा, आपण देवाचा निष्ठावान भक्त आहे, पूर्ण आयुष्य सरळ मार्गी चालणार. आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली हा विचार बघून त्याला बरं वाटत असेल बघ. दादा लय पर्सनली गेलात तुम्ही, एवढी का काढतात का? गप्रे कडोबेन्या, अरे तुझ्या बापाला तुझ्या देवदारा किती केलं तेव्हा तो झालाच. आणि तुझा बाप पाठाचं उठतो, देवपूजा करतो आणि तुला का 12ला उठतोस, अंडे फोडून खातोच आणि परत झोपतोय. आणि ते गोकुळा मावशी सारखी सांगते मला, उदर वाड्या. दादा लिहित आपल्याला दिसते, आज ग बसलेलंच बरं आहे. बरं अध्यक्ष, दादा जा तुम्ही आता, घरी बाबा का होतील आता. ओ गावचा आदर्शी, देखना देवा, संडाचा ठेवा असा खाली. दादा राव मी काय केलंय आता? तू परवा पण त्या नटीला मेसेज करतो, हे सर्व मला कळलंय बघ. राहिलं ही चिंचेला तर अजून कळलं नाही, ह्यांना कसं कळलं? तुझा बा इक्या गावात छाती काढून फिरतोय. माझ्या पोरासारखा साधा भोळा कोण नाही, अख्ख्या गावात कोण नाही. आता ह्याच्या म्हाताऱ्याला कोण सांगणार, ही रोज उठून मी नटीला मेसेज करते ती. दादा मी राव हायच फक्त मेसेज केलता हो. अरे वागा, तू हाय मेसेज केलाय म्हणून तर तुला इकडे बोलवलंय, नाहीतर विक्रीची वरातच काढत होतो गावात. काय हो अध्यक्ष, तुम्ही नुसते आमचीच गालवा लागलाय. हे काय दुधल्या तांदळासारखं आहे काय? अरे वंशा, त्याला काय नाहीच तर काय बोलणार मी. अरे ह्याला मार खाताना काल दत्त्या सुद्धा बघून पळून गेलाय. अध्यक्ष ती 5वीच काय? हा तेच ते. अध्यक्ष रवी पंखे आपल्या गँगची आबरू घालवा लागली बा. आरलोनच्या माझी चूक होती म्हणून मी मार खाल्ला, नाहीतर कशाला मार खातोय, त्याला तिथेच पुरला असता खाली. अरे तू त्याला मारला असत तर त्याची आई तुला कुत्र्यासारखं मारत होती, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे होतं तुला. अहो अध्यक्ष, म्हणूनच मी पळून गेलो, त्या बायला मार खाऊन आबरू कोण घालवून घ्यायची. लगा या अध्यक्ष दादा लागा लय आमच्या आबरू काढणारी. थांब जरा सम्यालाच फोन लावतो मी. हॅलो, अरे समय बघ की अध्यक्ष दादा लागा आमची लयच काढा लागली बा. थांब जरा दादाकडे देतो फोन. अहो समीर शेठ, माझं जाऊ द्या, तुम्ही जर तुमचं शिक्षण 2 वर्षाचं शिक्षण संपवा 5 वर्षी लावली नसती तर आज तुमच्या शारीरिक उंचीपेक्षा कर्तव्याची उंची जास्त असते. ही बघा कायम असंच करतय. प्राण्यांच्या सभेत हिटलरला बोलवायची काय कारण नाही का? हे रोंचा, हे धर तू तुझा फोन. लगा समय मला वाटलं लगा तू आमची जर राखशील, बरं तुला बी याने आमच्याच पंक्तीत आणून बसवला येईल का? बरोबर ठेवा आता, तो आमच्याच पंक्तीत आला शेवटी. अरे पोरांनो, तुम्ही आता जावा, आजचा कोटा बाद झाला. बर पोरांनो, तुम्ही आता जावा, पण उद्याचा कोटा लक्षात ठेवा. बरोबर. बरोबर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डबे आहे का? माझी
ते पोरं उद्या आले अगर ना आले तुम्ही काय करायचं ह्यांना बोलवून घ्यायचं आणि उद्या कसल्याही परिस्थितीत बोलवून घेऊन कार्यक्रम आपला पार पाडायचा. बर बर चालतंय. बर सदा तू काय टेन्शन घेऊ नको, उद्या आपण सगळं व्यवस्थित करू. बरं चालतंय. तुम्ही काय करा सावकाश तुम्ही पण आता घरी जावा. बरं आता ती बाकी तरी येतील पण चिंचा येईल का नाही कोण असतो त्याचं काय तर बघावं लागतंय. लगा दादा तर आज लय घालवली लागा आपली. पहिला आजार जास्त घेतले वाटतं मला तर. मग तर काय लागा आबरोज खोबरं चिंच्या पाहिजे होती ते चिंच्याची घालवताना बघायला खूप मज्जा आली असते हा. अरे त्या चिंचेची मध्ये एक प्रसंग घडल्यापासून त्याची कोणच घालवू शकत नाही. तो फक्त त्याच्या आईशिवाय ऐकतच नाही कोणाचा. नाहीतर काय इतकं मोठं अध्यक्ष दादा ग बसते त्या पुढं. बघू आता चिंच्या उद्या त्या सम्याज लगीन कसं ठरवतंय. होय होय बघू घेऊ द्या. पण आता चला जाऊया, लय वेळ टाइम झाला टायमिंग झाले. चल.